हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर मी आज तुम्हाला माझा डेली रुटीन दाखवतो सेल्फ कॉन्फिडन्ससाठी काही टिप्स सांगणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. सध्याच्या युगात ना महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. असं कोणतंच क्षेत्र नाही आहे जिथं महिलांचा वावर पाहायला मिळत नाही. खरं तर प्रत्येक स्त्री ही मल्टीटास्किंग असते. एकाच वेळी ती अनेक कामे आणि जबाबदाऱ्या सांभाळत असते. नोकरी करणारी स्त्री असो वा गृहिणी असो, त्या नोकरी, घर, मुलं आणि एकूणच कुटुंब या सर्वांची जबाबदारी अगदी उत्तमपणे सांभाळत असते. प्रत्येक स्त्री ही शक्तिशाली असते, मात्र असं असूनही अनेक महिलांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्सची कमतरता असल्याने त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. तर यासाठी मी काही टिप्स घेऊन आले आहे तुमच्यासाठी. तर चला वन बाय वन बघूयात. टिप नंबर 1 आहे सेल्फ केअर. म्हणजे स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. काम, घर, कुटुंब आणि सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळताना महिला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणं विसरतात. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःची काळजी घ्या. स्वतःसाठी वेळ काढा. मग तो विश्रांतीसाठी असेल किंवा नवं काही शिकण्यासाठी किंवा व्यायामासाठी, स्किन केअर, हेअर केअर या सगळ्यांसाठीच. तर ही होती टिप नंबर 1. तर टिप नंबर 2 आहे कम्फर्ट झोनमधून बाहेर या. कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करा आणि नव्या आव्हानांसाठी प्रयत्नशील राहा. म्हणजेच काय, तर नवीन गोष्टी शिका. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर कुकिंग शिका. आर्ट आणि क्राफ्टची आवड असेल तर ते शिका. अशा भरपूर गोष्टी आहे शिकण्यासाठी. तर आपली पुढची टिप आहे कम्युनिकेशन स्किलवर लक्ष द्या. दबक्या आवाजात न बोलता तुमचे विचार स्पष्ट आणि न अडखळता मांडा. लोकांशी संवाद साधताना बॉडी लँग्वेज आणि शब्दांकडे लक्ष द्या. तुमचं कम्युनिकेशन स्किल जर चांगलं असेल ना, तर तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढेल. तर टिप नंबर 4 आहे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवाल तर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. इतर काय विचार करतील यापेक्षा तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही तुमचं मत मांडताना अजिबात गोंधळणार नाही. तर टिप नंबर 5 आहे चुका होण्याची भीती सोडा. चूक ही प्रत्येकाकडून होते, त्यामुळे चुकांना घाबरू नका. तसंच जुन्या चुकांमुळे घाबरण्यापेक्षा किंवा त्याची लाज वाटून घेण्यापेक्षा त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. किंबहुना त्या विसरून पुढे जा. स्ट्रेस घेण्यापेक्षा आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल तर अधिक आत्मविश्वास तुम्हाला दिसेल. तर आपली पुढची आणि शेवटची टिप आहे ड्रेसिंग सेन्स. तुमचा पेहराव हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्ही चांगले, तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील असे कपडे वेअर केले तर ते तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बूस्टर ठरू शकतं. तर गाईज, ह्या होत्या सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीच्या काही टिप्स.